ओम. परिवर्तन. बदल येत नाही, तो घडवून आणावा लागतो. अध्याय 17. महर्षी दयानंदांची अनुपम देणगी. लोकतंत्र. शासक तर राजा असायचा, परंतु प्राचीन उन्नत भारतामध्ये राज्यव्यवस्था लोकतांत्रिकच होती. राजा मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच शासन करत असे आणि राजाची निवड देखील वंश परंपरागत नसून योग्यता व अनेक निकषावर पात्र सिद्ध झाल्यावरच राजगुरूंद्वारे आणि त्याकरिता बनलेल्या समितीद्वारे निवड करण्यात येत असे. हळूहळू सामाजिक व्यवस्थेत व राज्यव्यवस्थेत वाईटपणा येण्यास सुरुवात झाली आणि त्याचा परिणाम म्हणून पुढे चालून महाभारतासारख्या विनाशकारी विभीषिकेशी भारताला झगडावे लागले, ज्याचे दुष्परिणाम आम्ही लिहिलेले आहेत. ऋषी दयानंद सरस्वतींनी या परिस्थितीला खूप काळजीपूर्वक समजून घेतले होते आणि महाभारत काळानंतर हळूहळू लोकतंत्र समाप्त होत होते. निवड प्रणाली बदलली जाऊन पुत्राच्या राज्याभिषेकापर्यंतच मर्यादित होत होती. परिणाम देश रसातळाला जात होता. योग्यतेशिवाय राजा होण्याच्या परंपरेमध्ये योग्यता प्राप्त करण्यासाठी कोण बरे तप करण्याची इच्छा करील? महर्षी दयानंद सरस्वतीजींनी आपल्या ग्रंथामध्ये याचा स्पष्ट उद्घोष केला. त्यावेळी भारतावर लंडनचा प्रभाव होता आणि ब्रिटनमध्ये जरी लोकतंत्र खालच्या पायरीवर काम करत होते, परंतु उच्च सत्तेवर तर महाराणी विराजमान होती आणि ती राजेशाही पूर्णपणे वंश परंपरागत होती. राणीचा पुत्र राजा आणि राजाचा पुत्र राजा. त्या काळात गुलामीच्या भीषण परिस्थितीत हे बोलणेही सहज सोपे नव्हते, पण लिखित रूपात आपल्या ग्रंथामध्ये लिखित घोषणा करण्यासाठी विचार करा किती साहस पाहिजे. परंतु ऋषी दयानंदांनी त्यावेळी वेदभाष्य करताना ही उद्घोषणा केली की राजा वंश परंपरागत नसावा. तोच राजा होण्यास योग्य आहे ज्याला समस्त प्रजाजन स्वीकार करतील. प्रजाजनांना हे उचित आहे की आपापसात संमती करून एखाद्या उत्कृष्ट गुणांनी युक्त सभापतीला राजा मानून राज्यपालनाकरिता देऊन न्यायास प्राप्त व्हावे. त्या काळी हे म्हणणे आणि लिहिणे किती महत्त्वाचे असेल, वाचक याचे अनुमान करू शकतात. परंतु ऋषी दयानंदांच्या हातात थेट राजसत्ता नव्हती. ते ही बाब राजांच्या निरंतर खालावत चाललेल्या स्तराबद्दलही म्हणत होते आणि ब्रिटनच्या महाराणीसाठी सुद्धा. परंतु परिवर्तन क्रांती त्यांनी स्वतःमध्ये आरंभ केली. जेव्हा त्यांनी आर्य समाज बनवला आणि त्याच्याकरिता नियम बनवले, जे नंतर 2 भागांत वाटले गेले, नियम व उपनियम. त्यात त्यांनी आर्य समाजाचा प्रधान होण्याचा अधिकार संस्थापक व प्रमुख आचार्य या नात्याने आपल्याकडे ठेवला नाही. त्यांनी आपला प्रधान निवडण्याचा हा अधिकार सर्व सभासदांना दिला. त्यापूर्वी बनलेल्या कित्येक संस्था अशा होत्या ज्यांचा प्रधान संस्थापक स्वतः मनोनीत होत होता आणि त्याच्यानंतर त्यांचेच पुत्रपुत्री त्या संस्थेचे अध्यक्ष मनोनीत होऊन येत असत. भारत सरकारचा सर्वात मोठा अधिकारी व्हाईसरॉय सुद्धा लंडनमध्येच निवडला जात असे. देशी संस्थानांचे राजेसुद्धा वंश परंपरागत होत होते. कदाचित यामुळेच त्यांचा स्तर सतत खालावत होता. परंतु ऋषी दयानंद जे म्हणत असत ते करत असत. या नियमांचा विचार करणे व तयार करणे हा एका परिवर्तन क्रांतीचा शंखनाद नव्हे तर काय होता. आणि आधी स्वतः करूनच जगाला आपले म्हणणे सांगण्याचे आत्मिक बळ एखाद्यातच असते. महर्षी दयानंदांचा तो संदेश देशाची दिशा बदलण्यात आपली महत्त्वपूर्ण भूमिका बाळगतो.
लोकतंत्र देखील असे पक्के की आर्य समाज लाहोरच्या अंतरंग सभेने त्यांना आपल्या बैठकीत बसून सूचना देण्याबाबत निवेदन केले, परंतु दयानंदांनी मी आपल्या अंतरंग सभेचा सदस्य नाही असे म्हणून बैठकीत बसण्यास व सूचना देण्यास नकार दिला. असे अन्य कोणते उदाहरण मिळू शकेल का? त्या काळात स्थापित होणाऱ्या संस्थांमध्ये आर्य समाजाचे निर्माणच लोकशाही पद्धतीने झाले होते आणि श्रीमंताहून श्रीमंत, गरिबाहून गरीब व्यक्तीसुद्धा याचा केवळ सदस्यच नव्हे तर उच्चतम अधिकारीसुद्धा बनू शकत होता. याला म्हणतात लोकतंत्र. अन्य बहुतेक संस्थांमध्ये गुरूंची गादी प्रमाणेच तरतूद होती आणि आजही आहे.